आपण पाहतात क्राईम न्यूज महाराष्ट्र मार्शल टाइम्स टीव्ही न्यूजवर। पुणे शहरातील मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून हा खून नसून अपघाती मृत्यू असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे। दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 7:30च्या सुमारास मांजरी केशवनगर परिसरातील लोणकर पेट्रोल पंपाच्या मागील मोकळ्या जागेत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता। डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सुरुवातीला हा खून असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि त्यानुसार मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पिगुवाले संजय माळी आणि त्यांच्या पथकाने सुरू केला। घटनास्थळ परिसरातील तब्बल 70 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली। या तपासादरम्यान मृताची ओळख तिप्पन्ना पत्ताप्पा राठोड वय 41 राहणार मांजरी अशी पटली। पुढील तपासात महत्त्वाची माहिती समोर आली। दिनांक 15 मेच्या रात्री राठोड हे मद्यधुंद अवस्थेत त्या ठिकाणी जाऊन झोपल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले। दरम्यान रात्री उशिरा एक डंपर त्या ठिकाणी राडारोडा टाकण्यासाठी आला होता। अंधार आणि कचऱ्यामुळे चालकाला राठोड दिसले नाहीत आणि डंपरची धडक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असे तपासातून स्पष्ट झाले आहे। पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून त्यानेही या घटनेची कबुली दिली आहे। या प्रकरणात आता मोटार वाहन कायद्याअंतर्गत आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचे कलम लावण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। मुंढवा पोलिसांनी केलेल्या सखोल तपासामुळे एका गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले आहे। क्राईम न्यूज अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र मार्शल टाइम्स टीव्ही न्यूज।